जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. श्री समर्थ आज्ञेने आज आपण हरिपाठ घेणार आहोत आणि हरिपाठावरचं निरूपण बघणार आहोत. हरिपाठामधील प्रत्येक अभंग जे दिलेले आहेत त्या अभंगावरती निरूपण करण्याचा आपण प्रयत्न करूयात. समर्थांना तसं निवेदन ठेवूया आणि सुरुवात करूया. संत ज्ञानेश्वरांनी पहिल्याच अभंग काय घेतलाय? देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरे मुके म्हणा हरिमुके म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. किती उत्तम भाग दिलाय हो. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी हे सुद्धा निरूपण दासबोध ग्रंथातील. आता आपण ब्रह्मनिरूपण चालू समास बघतोय त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. आता देवाचा क्षण आपल्याला माहिती आहे. चारही युगांचं काय दिलंय हो? चारही युगांचं आयुष्य मिळून ब्रह्मदेवांचं आयुष्य सांगितलंय. ब्रह्मदेवांचं असे सहस्त्र मिळून विष्णूंचं आयुष्य सांगितलंय. विष्णूंचं असे सहस्त्र घटिका मिळून महादेवांचं एक क्षण सांगितलंय. तो क्षण देवाची द्वारे उभा क्षण बरी म्हणजे काय हो? क्षणभर म्हणजे कसं हो? आयुष्य म्हणजे आयुष्य, संपूर्ण आयुष्य जर देवाच्या नामस्मरणात घालवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? तो तेने मुक्तीचारी साधेला. चार मुक्ती कोणत्या हे पण माहिती पाहिजे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या काय आहेत तो? चार मुक्ती देवाच्या द्वारा म्हणजे देवाच्या द्वारामध्ये क्षणभर म्हणजे इथे अर्थ असा घ्यायचा की आयुष्यभर जर आपण काय केलं, त्या देवाचं भजन केलं, त्याच्याप्रमाणे आचरण केलं तर काय होणार आहे हो? चारी मुक्ती आपल्याला साधणार आहेत. हरिमुके म्हणा हरिमुके म्हणा पुण्याची गणना कोण करी. का हो? कारण हरिमुके म्हणा या सांगण्यात काय सुचवलं ज्ञानेश्वर महाराजांनी? तर त्या परमेश्वराचं काय करा? नामस्मरण करा. हेच देवाचे द्वार. नामस्मरण हेच काय हो? देवाचे द्वार असे सुचवलेले आहे. क्षणभर या पदाचा अर्थ अति अल्पकाल असं आपण म्हणतो, पण अति अल्पकाल हा देवासाठी. आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे देवासाठी कसं आहे हो? अति अल्पकाल आहे. आणि त्या अत्यल्प कालामध्ये काय करायचं व अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि काय कुठल्या पदाला प्राप्त व्हायचंय? त्या चारही मुक्ती आपल्याला काय होतील? आपोआप प्राप्त होतील. आणि या अत्यल्प काळातच म्हणजे आयुष्य कसं आहे हो? आता कलियुगामध्ये तर खूप अत्यल्प आयुष्य आहे. किती 100 वर्ष सांगितलंय, पण आपण बघतोय की माणूस काय हो 100 वर्ष तर पूर्ण जगतोय का? नाही. मग या अत्यल्प मिळालेल्या आयुष्यामध्ये हरेमुके म्हणा पुण्याची गणना कोण करी. तोंडाने काय करा? हरिनाम घ्या. पुण्य किती झालं याची काय करू नका, गणना करत बसू नका. देवाचे मुख्य द्वार म्हणजेच काय हो? ज्ञान. या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे. म्हणजे बाह्य पंचविषयापासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत असे विचाराने जाणून त्याचे तादात्म्य सोडणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे जसं आपण जन्माला येताना काही आपल्याकडे कोणता विकार नव्हता, काहीही आपल्याला कळत नव्हतं. म्हणजे जन्म घेताना ज्या पद्धतीनं आपण आलो विषय विकार रहित, तसंच कसं हो जाताना पण काय जायचंय? विषय विकार रहित जायचंय. पण अशा सिद्धांताचे हरीचे नाम हेच देवाचे द्वार सुचवले
त्यास व्यर्थत्व येते असे कुणी शंका घेईल तर हरिनामस्मरण केल्यास वाचून चित्तशुद्धी होणार नाही व चित्तशुद्धी झाल्या वाचून आत्मविषय कृतीचीही उत्पत्ती होणार नाही. यासाठी हरिनाम पाहिजेच. नामस्मरण केल्याशिवाय परमेश्वराचे आपल्याला काय होणार नाही, काय ज्ञान होणार नाही. आणि आत्मज्ञान घेतल्याशिवाय माणूस काय विषय विकारातून आत्मज्ञानाविना सर्व कर्म निरर्थकम. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी काय सांगितलंय? नाना शास्त्रे पट्टे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकमच. म्हणजे काय? सगळे शास्त्र ही वाचली, नाना शास्त्रे पठ्ठे लोक पाठांतर केलं, नाना शास्त्रे पठ्ठे लोक नाना आणि अनेक देवदेवतांची पूजा केली, परंतु जर आत्मज्ञान जर नाही घेतलं तर काय नाही हो, सर्व केलेलं काय आहे, व्यर्थ आहे. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय? त्या भगवंताकडे जाण्याचं मार्ग, त्या मोक्षाकडे जाण्याचा मार्ग, ह्या चारी मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजेच ते आत्मज्ञान. म्हणूनच त्यांनी काय सांगितले? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? या देह श्री पुत्र गृहीरूपी संसारात राहूनही जीवेला काय करायचंय? हरिनामाचं प्रखर व्यसन काय करा, लावून घ्या. असं कोण सांगत आहेत? ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि असं व्यसन कोणी लावून घेतलं होतं? सांगितलंय एका ओवीत, काय सांगितलंय? ज्ञानदैव म्हणे व्यासाची एक खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे संसारात असोनी संसारू जीवे वेगळी करू वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा. ज्ञानदैव म्हणे व्यासाची एक खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे काय हो? संसारात असतानाच काय करायचंय हो? या परब्रह्माची ओळख घ्यायची आपल्याला आणि त्याचं अखंड नामस्मरण करून काय करायचंय हो? आपल्याला अखंड नामस्मरण करायचंय त्या परमेश्वराचं. बसता उठता खाता पिता नाम घेता राहूच नका. म्हणजे तोंडाला काय ओझं पडणार आहे का आपल्याला? त्या भगवंताचं नाम जर तोंडात असेल तर काय हो, आपोआप आपला सगळा कार्यभाग काय होणार आहे? उत्तमाचा होत जाणार आहे. फक्त तो अखंड 8 तास कशाचा पाहिजे? नामस्मरण घेण्याचा, नामस्मरण करण्याचा काय पाहिजे? मुखातून अखंड नामस्मरण करण्याचंच निवेदन परमेश्वराला पाहिजे आपलं. आणि त्या नामस्मरणातून आपण आत्मज्ञानाकडे जातो. आत्मज्ञानाकडे गेल्यामुळे असाच ध्यास कोणी घेतला होता हो? अखंड नामस्मरणाचा ध्यास कोणी घेतला होता? अशा प्रकारचं व्यसन कुणी लावून घेतलं होतं? तर पांडवांनी. महाभारतामध्ये आपण ऐकले असं परमेश्वराचं अखंड नामस्मरण कोण करायचे हो? पांडव. आणि त्यांनी तसं व्यसन, परमेश्वराच्या नामस्मरणाचं व्यसन लावून घेतल्यामुळे द्वारकाधीश द्वारका सोडून अखंड कुणाबरोबर होते हो? अखंड त्या पांडवाबरोबर होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? हरे मुके म्हणा, हरे मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून काय घ्यावं? अखंड नाम घ्या. तुम्ही जर अखंड नाम घेतलं तर तुमचं कोडं कोणाला पडणार आहे? त्या परमेश्वराला पडणार आहे. तुमचा संसार कोण करणार आहे? तो परमेश्वर. म्हणजे कोणतंही कार्य करताना, म्हणजे ह्याच्यासाठी काय असं कामधंदा सोडून संसार सोडून करायला सांगितलंय का हो? नाही. तर काम करत असतानाच मुखाला काय करायचंय हो? नामस्मरण करण्याची काय लावायची? वळण लावायचं, व्यसन लावायचंय. जेणेकरून आपल्याला काय हो? चारी मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता काय होणार आहे हो? सहज प्राप्त होतील. असा या अभंगाचा काय आहे हो? अर्थ आहे. आता दुसरा बघूया. चहू वेदी जाण साही शास्त्री कारण अटराही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली म्हण. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. किती सुंदर भाग मांडले तो ज्ञानेश्वरांनी. अहो कोणताही ग्रंथ घ्या, त्या ग्रंथाचा गर्भित अर्थ आपल्याला कळला पाहिजे.
आणि तो गर्भित अर्थ कळला तरच आपल्याला काय हो परमार्थ. सर्व साधू संतांनी काय हो केलं, हा परमार्थ सांगितलाय. 4 मुक्ती, 4 वेद, 4 वाचा कोणत्या हो, हेच सांगितलं ना. सर्व साधू संत जे आले, जी श्रेष्ठ मंडळी, ज्ञानी मंडळी जी आतापर्यंत होऊन गेली, जे संत साधू होऊन गेले, त्यांनी प्रत्येकानं काय हो, हाच परमार्थाचा मार्ग, निर्गुण निराकार सगुण आणि निर्गुणाची ओळख घ्या, आत्मा अनात्मा ओळखा, असं सांगितलंय. असाच हा भावार्थ आहे, हा परमार्थ. आता चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरीशी गाती. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे, ही काय हो, हा अखंड हरीचंच वर्णन केलंय या सगळ्यांमध्ये. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, या सर्वांमध्ये काय हो, हरीचंच काय केलंय हो, वर्णन केलेलं आहे. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील काय काढलं जातं, लोणी काढलं जातं. दही घुसळून त्यामधलं काय घेतलं जातं, लोणी घेतलं जातं. व असार त्या ताकाचा काय करतात, त्याप्रमाणे 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वांझट कथांचा मार्ग टाकून दे. काय हो ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ही सगळं काय कर, ह्या सर्वांचा अभ्यास करून त्यामध्ये जे सार असेल, त्या भगवंताविषयी जे लिहिलेलं सार असेल तेवढंच घे. बाकी भापट पसारा फेकून दे. तुला जे आवडत नाही, वांजट कथा, म्हणजे आता आपण निरूपण करतोय, आपण निरूपण सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामधील काही भाग आपल्याला आवडला नाही, तर तो काय करायचं, जाणून काय करायचं, त्याचा त्याग करायचा आहे. आणि जेवढं आपल्याला जे पचतंय, म्हणजे जे आपल्याला योग्य वाटतंय, त्याचाच काय करायचं आहे वो, स्वीकार करायचा आहे. हरी जो एक आत्मा, हरी म्हणजे कोण हो, आत्मा, आणि त्याची व्याप्ती कुठं आहे हो, मायोपाधिक शिवामध्ये व अविद्योपासक जीवामध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपले मन घालू नको. म्हणजे काय हो, साधं सरळ आपल्याला 18 शास्त्र, म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आपल्याला जर वाचणं, आपलं आयुष्य कसं आहे, अल्प आहे, एवढ्या अल्प आयुष्यामध्ये एवढं वाचणं शक्यच नाही. मग अशा गोष्टींना काय करू नको, तुझं मन तिकडं लावू नको. तुझं मन कुठं लाव, हरीच्या फक्त नामस्मरणात मध्ये लाव. श्री ज्ञानेश्वर महाराज अजून काय हो म्हणतात, हरी म्हणजेच कोण हो, वैकुंठ. हरी हे त्या वैकुंठाचे नाव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे. म्हणजे तोच परब्रह्म काय करतो, त्याच परब्रह्माचं मी काय करतो, अखंड नामस्मरण करतो आणि तोच मला काय दिसतोय, पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे तो हरीच मला दिसत आहे. अजून म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना काय हो म्हणायचंय, मंथुनी नवनीता घे, बघा सांगितलंय, चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरीशी गाती. मंथुनी म्हणजे काय, घुसळून, नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे. फक्त अनंताची ओळख घे, बाकीच्या कथा व्यर्थ आहेत ते काय कर, सांडून टाक. तुला नको आहे वाटतंय ना, फक्त परमेश्वराची काय घे, ओळख घे. हे असंच का, मग हे असंच का असतं, असं काही म्हणू नको. फक्त त्या काय घे, अनंताची ओळख घे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मन. आत्मा हाच काय आहे हो, जीव शिव समान आहे. आणि तू बाकीच्या ठिकाणी काय घालवू नको, आपला व्यर्थ वेळ घालवू नको. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे काय हो, हरी हाच काय आहे हो, वैकुंठ आहे. आणि सर्वकडं तो काय आहे, भरून उरला आहे. तो परमेश्वर काय आहे हो, सगळीकडे तोच परमेश्वर आहे. किती सुंदर काय दिलाय हो, ज्ञानेश्वरांनी हा भाग दिलेला आहे. आता तिसरे बघूया हो अभंग. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ.
सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्मांनी पुण्य होय. त्रिगुण कसा आहे हो? असार आहे. म्हणजे काय हो? 3 गुण आहेत आपल्याला माहिती आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्रिगुणात्मक जगत काय आहे? हे सगळं जग काय आहे? अशाश्वत आहे. हे जे निर्माण केले, जे जे दृष्टीला दिसते सगुण रूपात, ते काय होणार आहे हो? नाश पावणार आहे. आणि हे सगळं काय आहे हो? असार आहे. आता ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडं असलेला जो चौथा कोण आहे हो? निर्गुण निराकार. त्यालाच काय हो? तोच काय आहे? सार आहे. आणि ह्या सार असाराचे रहस्य म्हणजे हे सार असार म्हणजेच काय हो? साराच्या नित्य नामस्मरणात चिंतनात आपण काय रत असणे, यालाच काय म्हणायचं हो? सार. जो निर्गुण निराकार आहे, जो परब्रह्म आहे. आता ब्रह्मनिरूपणमध्ये समर्थ काय सांगतात? तेच आहे. काय हो? सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. देवाला पण काय करावं लागलं? भक्तांच्या रक्षणासाठी, भक्तांना तारण्यासाठी त्याला पण काय यावं लागलं? सगुण रूपामध्ये यावं लागलं. आणि त्या निर्गुणाची त्या भक्तांना ओळख करून द्यावी लागली. आणि मग भक्त त्या निर्गुण रूपात काय होतात हो? एकरूप होतात. त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? त्रिगुण असार निर्गुण हे सार. आता हे त्रिगुणांनी जे विश्व निर्माण केलंय ते काय आहे हो? सगळं असार आहे. म्हणजे हे कधी ना कधी काय हो? नाश पावणार आहे. तसं जे निर्गुण अंतरीचा अंतरात्मा आहे तो कसा आहे हो? शाश्वत आहे. म्हणजे शाश्वत परब्रह्माची आपल्याला काय घ्यायची? ओळख घ्यायची. ब्रह्मनिरूपणमध्ये पण समर्थांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे. सगुण निर्गुण गुणांचे अवगुण, हरिविने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेतून चराचर त्याशी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. आता हे जे गुणसहित साकार आहे ते सगुण. आता आपण सगुण आणि निर्गुण बघूया. जे काय हो? ज्यांच्यामध्ये हे त्रिगुण भरलेले आहेत त्यांना काय म्हणतो आपण? सगुण. आता जे गुण रहित आहेत, 3 गुण ज्यामध्ये नाहीत, तो निर्गुण निराकार. त्याला आपण काय म्हणतो? निर्गुण निराकार. तर रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे कोणामध्ये भरलेले आहेत? आपण जे जे जन्माला सगुण रूपात आलेलो आहेत त्या सर्वांमध्ये हे 3 गुण भरलेले आहेत. पण त्या परब्रह्मामध्ये काय नाहीये हो? हे गुण नाहीयेत. हे गुण ज्यांच्यामध्ये नसतात तो कोण आहे हो? निर्गुण निराकार, तो परब्रह्म आहे. आता सगुण फक्त गुण तेवढे अधिक, कारण सगुण हरीची व्याप्ती कुठं व? सगुण आणि निर्गुण दोन्हींकडे आहे. आणि निर्गुणाकडे काय नाही हो? कोणताही आकार नाही. आणि त्याला आकार नाही, तो दृष्टीला दिसत नाही. म्हणून काय हो? जड दृष्टीस तो दिसत नाही. त्याच्या स्वरूपाचं ज्ञान कारण घेण्यासाठी काय पाहिजेत? आपल्याकडं ज्ञानचक्षु पाहिजेत. चर्मचक्षुने त्या निर्गुण निराकाराला आपण बघू शकत नाही. त्याला जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याकडं काय पाहिजेत हो? ज्ञानचक्षु पाहिजेत. आणि म्हणूनच काय म्हणतात हो? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? जो अमूर्त आहे, ज्याला आकार नाही, जो निर्गुण निराकार आहे, त्याचंच आपण काय करा? भजन करा. आणि अखंड त्याला काय हो? शरण जाऊया. म्हणून ज्ञानेश्वर महाराज शेवटी काय म्हणतात? माझ्या ध्यानात व मनात निरंतर कोण आहे? रामकृष्ण आहे. व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याची जोड आहे. म्हणजे काय हो? साहजिकच ज्या अर्थी माझ्या ध्यानात आणि मनात निरंतर तो भगवंत आहे, त्या अर्थी या जन्मात काय आहे हो? पुण्यच पुण्य आहे. असं कोण म्हणतायत? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. बघा काय दिले? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, अनंत जन्माने पुण्य होय. आता अनंत जन्मात जेवढं पुण्य झालं नाही एवढं पुण्य ह्या जन्मात होणार आहे. कारण का हो? आपल्याला कोणाची ओळख झाली आहे?
निर्गुण निराकाराची ओळख झालेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अखंड त्या हरीचं काय करायचंय, आपल्याला चिंतन करायचंय. सगुण रूपात आपल्याला कळलंय हा परमेश्वर आहे. मग कळलंय म्हटल्यानंतर आता गप्प बसायचंय का नाही, तर अखंड काय करायचंय हो, त्या निर्गुण निराकाराचं अखंड चिंतन करून आपल्याला काय करायचंय हो, अनंत जन्मात जेवढं पुण्य केलं नाही तेवढं पुण्य ह्या जन्मात काय करायचंय. आता पुढचा अभंग बघूया. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत शिणसी वाया. सायासे करसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. बघा किती सुंदर भाग दिलेला आहे बघा. भावे विन भक्ती, आता भाव असेल तरच भक्ती घडणार आहे. आता हे आपला जो जन्ममृत्यूचा फेरा आहे, या संसार दुःख, जन्ममृत्यू म्हणजेच काय हो, हे संसार दुःख आहे. आणि या जन्म दुःखाच्या फेऱ्यामधून सोडवणारा फक्त तो कोण आहे हो, एक हरीच आहे. हरी म्हणजे तरी कोण हो, अंतरीचा अंतरात्मा, निर्गुण निराकार परब्रह्म, याचीच काय हो ओळख घ्यायची आहे आपल्याला. आता जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारा तो हरीच आहे असा दृढ विश्वास असल्याशिवाय हरीवर अत्यंतिक निस्सीम प्रेम आपल्याला बसणार नाही. व अशा निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही. मग काय हो, म्हणूनच काय म्हटले ज्ञानेश्वर महाराज, काय म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आता भक्ती घडायची आपल्याकडनं तर काय पाहिजे, अगोदर भाव पाहिजे. त्या हरीच्या ठिकाणी आपला काय भाव असल्याशिवाय आपली भक्ती आपल्याकडून घडणार नाही आणि भक्ती वाचून मुक्ती मिळणार नाही. म्हणूनच म्हणजे आपला जर भाव नसेल, आपल्या अंतरी जर चांगला भाव नसेल, तर आपल्याला काय मिळणार नाही हो, मुक्ती मिळणार नाही. म्हणजे हे कसं झालं, अंगात बळ नाही, अंगात काही बळ नसताना मी ही करेन, अमुक करेन, तमुक करेन, असं काय हो, व्यर्थ बळबळ करण्यासारखं आहे. कारण परमेश्वराचं भजन करायचं एवढं सोपं आहे का हो, नाही. मग भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. बळ असलं तर शक्ती दाखवावी स्वतःची, नाहीतर व्यर्थ काय हो बडबड करू नये. म्हणून भावार्थ पाहिजे. देव कसा आहे हो, देव भावाचा, समर्थाने सांगितले, देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, भावार्थ देखून भुलला. सांगितले समर्थांनी काय हो, देव कशाचा भुकेलेला आहे, तर भावार्थाचा भुकेला आहे. आणि भावार्थ बघूनच तो काय करत असतो, भक्तांचं काय करत असतो, अखंड रक्षण करत असतो. त्यासाठी भक्तांनी पण काय केलं पाहिजे, अखंड शुद्ध भावार्थानं काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती केली त्या परमेश्वराची, त्या परमेश्वराचं अखंड नामस्मरण केलं तरच काय मिळणार आहे हो, मुक्ती मिळणार आहे. हेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. आता कुठल्या देवाची भक्ती, देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर देव आता कशानं प्रसन्न लवकर काय हो, काय सांगितलं इथं, कैसे निदैवत प्रसन्न त्वरित. आता देव लगेच कशानं प्रसन्न होणार आहे हो, सांगितले उगार आहे निवांत शिनसी वाया. त्यासाठी काय कर, अंतरी बोध घे. काय काय बोध घे, देव लवकर कशाने प्रसन्न होईल याचा सीन न करता आपल्या चित्ताला काय करायचं हो, विषय वासनेपासून सोडवून काय करायचं हो, स्थिर करायचंय. आणि त्या भगवंताच्याने काय करायचंय, स्थिर करायचंय. म्हणजे आपल्याला काय हो, देव प्रसन्न तात्काळ होणार आहे,
जर आपण आपल्या विषय वासनेपासून आपलं चित्त अलग करून आपला देह जर शांत चित्त केला तर काय होणार आहे? तात्काळ परमेश्वराचं आपल्याला दर्शन होणार आहे. आता संसार बघा हे दिलाय, दुसरी एक ओवी दिली बघा. हरीशी सायासे करसी प्रपंच जिद्दीन नशी, हरसी न भजसी कोणे कोणे. माणूस काय करतो? रात्रंदिवस काय करत असतो? या संसाराचं ओझ घेऊन फिरत असतो. रात्रंदिवस माझं कसं होईल, माझं कसा हो संसार, माझ्या स्वतःचा झाला ते झाला, मुलांचा कसा होईल, मुलांचा झाला त्याला विचार पडलेला असतो 7 पिढ्यांना कसं होईल, माझ्या 7 पिढ्यांचं. काय गरज आहे का म्हणजे एवढा विचार करण्याची काय गरज आहे का? देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीस आहेस, व हरीचे भजन मात्र म्हणजे काय हो? माणूस काय हो अखंड काय करतो हो? त्या संसारासाठी किती हो रात्रंदिवस कष्ट करते, परंतु त्या भगवंताचं मुखात नाम सुद्धा घेत नाही. हे का ही चालेल का हो? असं चालेल का? असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? सायासे करशील, किती सायास करशील त्या प्रपंचासाठी, रात्रंदिवस त्या प्रपंचासाठी काय करतोय तू? ते देह प्रपंच असू द्या नाहीतर संसार असू द्या, त्याच्यासाठी तू काय करतोय? रात्रंदिवस अट्टहास करतोय आणि देवाला भजत नाहीस. हरीशी न भजसी कोण्या गुणी. आणि तू देवाला काय करत नाही? भजत नाही, देवाची ओळख घेत नाही. हे कसं चालेल? ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात? अखंड हरिनाम केलं पाहिजे. अखंड त्या परमेश्वराला काय केलं पाहिजे? आपण परमेश्वराचं जाणून बुजून भजन केलं पाहिजे, हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. तर तुटेल धरणे प्रपंचाचे म्हणजे काय हो? ह्या संसार सागरातून आपण काय जाणार आहे? तरुण जाणार आहे. संसार सागरात तात्काळ काय जाणार आहे? आपण तरुण जाणार आहे असं कोण सांगतात? संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. खूप सुंदर भाग ह्या हरिपाठामध्ये दिलेले आहेत. आता पुढचं बघूया. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, तयोग याग विधी येणे नोहे सिद्धी, वाया. म्हणून काय ज्ञानेश्वर म्हणतात की भावाविना देव कळणार नाही. म्हणजे भावार्थ असेल तर देव कळेल. तसं सद्गुरून वाचून, गुरु म्हणजे काय होय? तर सद्गुरून वाचून काय हो? अनुभव येणार नाही. कोणतंही ज्ञान घ्यायचं असेल त्यासाठी काय हो? आपल्याला कोण पाहिजेत? सद्गुरू पाहिजेत. म्हणून आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव सद्गुरूंद्वाराच काय हो? मिळालेला आहे. त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळणार? कळूच शकत नाही. म्हणजे सद्गुरूंशिवाय देव आपल्याला कळू शकत नाही. जसा तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही. म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. हित सांगणाऱ्यांमध्ये जर गूढ आत्मज्ञान नसेल तर तो काय सांगेल? कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय जे सांगेल ते कोरडेच. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय, असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. म्हणजे काय हो? साधू संतांशिवाय आपल्याला काय नाही हो? साधूचे संगती तरुणोपाय, ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात,
साधूचे संगती म्हणजे आपल्याला साधू संग सद्गुरूंशिवाय काय नाही हो, तरणोपाय नाही. सद्गुरूंच्या संगतीत राहिलो तरच आपल्याला काय मिळणार आहे हो, त्या देवापर्यंत जाण्याचा काय मिळणार आहे, मार्ग मिळणार आहे. आता पुढचा भाग बघूया. पुढचा भाग आपण बघूया. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. काय हो सांगितलंय? साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभवे. आता सद्गुरूंनी ओळख करून दिल्यानंतर मी ब्रह्म आहे असा अनुभव काय होतो, ते देह इंद्रियाला काय होतो, अनुभव येतो. पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाहीसा होतो. मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहातीत जीवबुद्धीने अथवा जीवातीत शिवबुद्धीने न उरून अवशेष ज्ञान ज्ञानातीत सहज निधर्म ब्रह्मस्थितीने असतो. त्यासाठी काय उदाहरण दिले, जसे कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नी ह्यापैकी काही एक शिल्लक राहत नाही. म्हणजे काय हो, म्हणजे आत्मा आणि अनात्मा जर एकत्र झाले म्हणजे त्यांचं काय झालं हो, पूर्ण मिसळून गेलो आपण परमेश्वरामध्ये. आपला आत्मा जर त्या परब्रह्मामध्ये पूर्ण मिसळून गेला तर काय हो, कापुरासारखी काय होणार आहे, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे काय हो, कापूरला अग्नी लावला तर कापूर पण काय होतो, कापुराचंही अस्तित्व राहत नाही आणि अग्नीचंही अस्तित्व राहत नाही. मोक्ष रेखे झाला आला भाग्याने विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. त्याप्रमाणे साधूच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या अविद्येची निवृत्ती होऊन नित्य निधर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षाने सुशोभित होतो. म्हणजे काय हो, त्या परब्रह्माची एकदा ओळख झाली की काय हो, अग्नी आणि कापुरासारखा काय होतो, तो एकरूप होतो. आणि काय हो, एकदा एकरूप झाला की काय हो, त्याला मोक्ष प्राप्त होऊन तो काय होतो, मोक्षरूपी ऐश्वर्यानं काय होतो, सुशोभित होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज काय हो म्हणतात, मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्वरूप हरी दिसत आहे. म्हणजे सगळीकडेच मला काय दिसतोय, तो हरी दिसत आहे.